सोलापुर में पूर्व मंत्री धनंजय मुंडे का 51वां जन्मदिन अनोखे अंदाज में मनाया गया। उनके जन्मदिन के अवसर पर समर्थक सनी देवकाते ने ग्राम देवश योगी सिद्धरामेश्वर मंदिर में धनंजय मुंडे की तस्वीर के 91 किलो मोतीचूर के लड्डुओं से लड्डू तुला की। इस खास आयोजन के बाद उन्होंने दंडवत प्रणाम कर सिद्धरामेश्वर महाराज की महाआरती की। कार्यक्रम में मौजूद कार्यकर्ताओं और श्रद्धालुओं ने इस अवसर पर पूजा अर्चना में भाग लिया। वहीं लड्डू तुला के बाद 91 किलो मोतीचूर के लड्डुओं को मंदिर में दर्शन के लिए आए श्रद्धालुओं के बीच प्रसाद के रूप में वितरित किया गया। संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले, ज्याच्या संघर्ष पाचवीला पुजले, एक राजकारणातला कोहिनूर हिरा, हिमालय पर्वता एवढा उंचीचा असा आमचा नेता माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या आज 51व्या वाढदिवसानिमित्त आज DM प्रतिष्ठानमार्फत सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत येथे 51 किलोचा बुंदीचा लाडू अर्पण करण्यात आला। आणि येणाऱ्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सुख नांदी लाभू दे व त्यांच्या मागचे जे संकट टळू दे, यासाठी मी आपल्या सोलापूरच्या ग्रामदैवताला दंडवत घालून एक प्रार्थना केली की बाबा माझ्या नेत्यावरचे जे संकट आहे, जे जातीभेदीत निर्माण केलं, त्यांना जातीत टार्गेट केलं, यातनं बाहेर काढून त्यांना येणारे दिवस चांगले मिळो आणि येणाऱ्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची वर्णी लागो, ह्यासाठी मी स्वतः कुठल्याही कार्यक्रम कुठल्याही ह्याच्यात फेटा घालून परिधान करणार नाही। जोपर्यंत मंत्रिपद मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं माझं एक पण आहे। आणि धनंजय मुंडे साहेबांचं तुम्ही आजपर्यंत बघताय, जेवढं नाव आहे तेवढा त्रास पण आहे। धनंजय मुंडे नाव हे ब्रँड आहे, एक कोहिनूर हिरा आहे। त्या नावाला जपण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत, अहोरात्र कष्ट करतायत। जेवढं ट्रोल होतं त्या ट्रोल कुठं कम होतंय, ह्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते बघतोय। आणि धनंजय मुंडे साहेबांना जे जातीचं लेबल लागलंय, ह्यातनं बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो। आणि येणाऱ्या दिवसात माझ्या नेत्यांना चांगले दिवस येवो ही ग्रामदेवत सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो।